रवा केसरी किंवा केसरी बाथ हा उडुपी मेंगलोरकडे प्रसिद्ध असलेला शिऱ्याचा एक भन्नाट प्रकार आहे. मी मागच्या महिन्यात उडुपीला गेले होते. तिथे असताना आम्ही अगदी मनसोक्त तिथले सगळे खास पदार्थ खाल्ले. अगदी टपरीवरच्या गोल बज्जी अवलक्कीपासून मंदिरातल्या पायसमपर्यंत प्रत्येक पदार्थ अप्रतिम होता. तिथे खाल्लेल्या पदार्थांपैकी मला आवडलेले काही खास पदार्थ मी येत्या काही दिवसात तुम्हाला करून दाखवेन. चला बघूया कसा करायचा अगदी साधा सोपा रवा केसरी किंवा केसरी बाथ. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. रवा केसरी किंवा केसरी बाथ हा आपल्याकडच्या शिऱ्यासारखाच असला तरी त्यात बराच फरक आहे. रवा केसरी करण्यासाठी आपण या पॅनमध्ये 2-2.5 टेबलस्पून तूप घेतलं आहे. तूप तापलं आहे. आपण त्यात 8-10 काजू पाकळ्या आणि 1 टेबलस्पून बेदाणे तळून घेऊया. काजू बेदाणे खमंग तळले गेले की त्याचा छान स्वाद या रवा केसरीला लागतो. आपण काजू बेदाणे काढून घेऊ. आता याच तुपात आपण 1 वाटी बारीक रवा मध्यम गॅसवर परतून घेऊया. रवा छान हलका होईपर्यंत भाजायचा आहे. आम्ही उडुपीच्या ट्रिपला जाण्यापूर्वी माझी मैत्रीण सोनालीनी अगदी प्रत्येक दिवशीच्या खाण्यापिण्याचं अभ्यासपूर्ण परफेक्ट प्लॅनिंग करून ठेवलं होतं. त्यामुळे तिथल्या ऑथेंटिक हॉटेल्समध्ये जाऊन सगळे एकसे एक अस्सल पदार्थ आम्हाला खाता आले. साऊथ इंडिया म्हटलं की सामान्यतः इडली डोसा उत्तप्पापर्यंत सगळ्यांना माहीत असतं. पण तिथे किती इंटरेस्टिंग टेस्टी वैविध्य आहे हे मला या उडुपी ट्रिपमध्ये कळलं. रवा छान हलका झाला आहे आणि रवा भाजल्याचा खमंग वासही येतो आहे. आपण रवा गॅसवरून उतरवून त्यावर दुसरं पातेलं ठेवूया. या पातेल्यात आपण 2 वाट्या पाणी घालू. पाणी उकळलं आहे. त्यात आपण चिमूटभर खाण्याचा केशरी रंग घालू. हे चिमूटभर केशर मी तासभरापूर्वीच पाण्यात भिजवून ठेवलं होतं, तेही घालूया. आता परत गॅसवर रव्याचं पॅन ठेवू. रवा थोडा परतून त्यात केशरी पाणी घालून भराभर ढवळूया. यात अजिबात गुठळ्या राहायला नकोत. आता पाणी जवळजवळ आटलंय. आपण अगदी 1-2 मिनिटं यावर झाकण ठेवून शिजू देऊया. 2 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण उघडू. रवा छान शिजलाय. आपण यात ही 1.5 वाटीहून 1 टेबलस्पून जास्त साखर घालणार आहोत. नेहमी आपण 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर वापरतो, पण रवा केसरी करताना त्यात याहूनही जास्त साखर वापरली जाते. तिथे जवळजवळ दुप्पट साखर वापरतात. आपण आता यावर 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढू. हे बघा, साखर विरघळून त्याचा असा पातळ पाक झालेला दिसतोय. आता आपल्याला हे मिश्रण स्मूथ होईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे. दोन 4 मिनिटं झाली आहेत. हे बघा, रवा केसरी आता स्मूथ दिसतोय. आता आपण यात अजून 1-2 टेबलस्पून तूप घालू. अर्धा पाऊण टीस्पून वेलची पावडर आणि तळलेले काजू बेदाणे घालून ढवळूया. बघा किती मऊसूत छान दिसतोय रवा केसरी. आपल्या मराठी पद्धतीच्या शिऱ्यापेक्षा हा शिरा थोडा जास्त मऊसर असतो. यासाठी आपल्याला पाऊण वाटीपेक्षा थोडं कमीच तूप लागलंय. तरी रवा केसरी शेवटी तूप घातल्यामुळे जास्त तूप घातल्यासारखा वाटतो. आपला मऊसूत सुंदर रवा केसरी तयार आहे. आपण केळीच्या पानावर त्याची छान मूठ पाडून घेऊ. रवा केसरी परफेक्ट होण्यासाठी या काही खास कांचन बापट रेसिपीजच्या टिप्स लक्षात ठेवा. बारीक रवा छान हलका होईपर्यंत थोड्या तुपात भाजून घ्या.
पहिल्यांदा रवा केसरी करताना 1 वाटी रव्यासाठी 1.5 वाटी साखर तरी वापरा. जास्त गोड वाटलं तर पुढच्या वेळी साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकता. पण रवा केसरीचा मऊसूतपणा साखरेच्या जास्त प्रमाणामुळे तसंच शेवटी घातलेल्या तुपामुळे आहे. शेवटी थोडं तूप नक्की घाला. रवा केसरी करताना सतत ढवळत राहा. नेहमीच्या शिऱ्यापेक्षा रवा केसरी किंचित जास्त मऊसर ठेवा. रवा केसरी करा आणि मला सांगा कसा झाला ते. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.